आपण बघतोय पहिल्या फेरीमध्ये 1000 आपल्याला आता आकडे यायला लागले. पहिल्या फेरीचे आकडे समोर आले जात आहे. 1065 मतांनी कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज आघाडीवर आहेत. आताच्या घडीची एक महत्वाची बातमी, पहिल्या फेरीमधले एक निकाल कल आता हाती यायला लागले. 1065 मतांनी शाहू महाराज आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातनं पहिला कल. मुंबईचं आपण मगाशी चर्चा करत होतो. मुंबईत ही निवडणूक जसं आपण मगाशी बीडचं म्हटलं पोलरायझेशन आहे, मुंबईत एक वेगळं पोलरायझेशन बघायला मिळतंय. मुंबईतला मुस्लिम मतदार यावेळेस उद्धव ठाकरेंच्या सोबत उभा आहे. म्हणजे असा आरोप भाजपकडनं केला गेला की यांच्या सभेला दाढीवाले टोपीवाले येत आहेत आणि दुसरीकडे मुस्लिम मतांचं आणि मुस्लिम आणि मराठी मतांचं एकत्रित ध्रुवीकरण हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने होताना दिसतंय. तुमचं ऑब्झर्वेशन काय याच्याबद्दल? नाही, सगळी मुस्लिम मतं असं बघता येणार नाही, कारण राहुल शेवाळेचा जो मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामध्ये मी स्वतः राहतो आणि वडाळा माझा मतदारसंघ, मी तिथला मतदार आहे. तर वडाळ्यामध्ये जर मुस्लिम वोटिंग आपण बघितलं किडवाई नगर आणि इकडचं, तर सगळंच मतदान जे आहे ते उभाटाकडे नाहीये. मुस्लिम मतदार पण आज शिंदे गटाकडे आहे आणि त्याच पद्धतीने महायुतीकडे आहे. त्याच्यामुळे असं काही म्हणता येणार नाही मुंबईतल्या बाकीच्या भागांमध्ये. पण तुम्हाला वाटतं दिनेशजी एक असं होतं पोलरायझेशन मुंबईमध्ये मराठी मुस्लिम मतं एकत्रित येताना एक जो कालपासून गेल्या आठवड्यापासून एक शब्द वापरला मामू फॅक्टर मराठी मुस्लिम मतदारांचा? असं झालेलं होतं. म्हणजे असं शिवसेनेच्या काळामध्ये असं होत होतं की मुस्लिम मतदार हा सहसा शिवसेना भाजप बरोबर नसायचा, असं होत होतं. आता ही पहिली निवडणूक आहे, आपण अंदाज करतोय की हे ठाकरेंनी मुस्लिम मतांसाठी काही वेगळं राजकीय धोरण स्वीकारलं वगैरे. पण मला असं वाटत नाहीये की लगेचच सगळी मुस्लिम मतं ठाकरेंच्या बरोबर राहतील, असं मला अजून वाटत नाहीये. अर्थात काँग्रेस आणखी NCP सारखे पक्ष त्यांच्या बरोबर असल्यामुळे पारंपरिकरित्या जे काही हा खूप इंटरेस्टिंग आहे. जो कल येतोय बापरे, नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी 19,000 मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत. हिना गावित यांच्यासाठी पहिला कल आपल्याला पाहायला मिळतोय. हा थोडासा धक्कादायक आहे. तब्बल 19,000 मतांनी गोवाल पाडवी आघाडीवर आहे. ती कितवी फेरी असेल? पहिलीच असं मी बघायला पाहिजे. पहिल्या फेरीमध्ये 19,000 पोस्टल मतदान कमी असतं आणि आपल्याकडे पहिले कल जे येतात ते जनरली नंदुरबार मधूनच येतात. त्यामुळे आपण हा आकडा काउंटिंग मोजून किती झाली आहे तिथे ते बघायला पाहिजे. 19 फेऱ्या व्हायला पाहिजे त्यासाठी. 19 हा आकडा आपण तपासून बघायला हवा. 19,000ची आघाडी आहे तिथे. गोवाल पाडवी तेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून बघा. रत्नागिरी सिंधुदुर्गामधून नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर आहेत. आताच्या घडीची कोकणातली एक मोठी बातमी, रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री आहेत, महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत. राणे हे 700 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे पिछाडीवर जाताना पाहायला मिळतात. आपण हे सगळे अपडेट घेऊया. आता आपण एक न्यूज सेंटरमध्ये जाऊया. आमच्या ब्रेकिंग न्यूज सेंटरमध्ये श्रुती माझी सहकारी आपल्यासोबत आहे. श्रुतीकडनं आपण अपडेट घेऊया. श्रुती, न्यूज सेंटरमधनं काय अपडेट्स आहेत, साधारणपणे काय कल सांगतात? आता कल यायला लागलेत, काय तुझ्याकडे श्रुती ॲडिशनल माहिती आहे? पाऊण तास उलटलेला आहे. 22 जागांचे राज्यातले कल हाती आलेले आहेत. काही महत्त्वाचे मतदारसंघ आपण जाणून घेणार आहोत. काय नेमकं आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे नांदेडची जी जागा आहे त्या नांदेडच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाऊनही तिथं काँग्रेस आघाडीवर आहे. दुसरी गोष्ट, अजित पवारांचा एकही उमेदवार सध्याच्या कालामध्ये सुरुवातीच्या कालांमध्ये आघाडीवर नाही. तिसरी गोष्ट, तटकरे ही पिछाडीवर आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार चर्चेत होते ते आघाडीवर आहेत. भाजपचे 2 मोठे उमेदवार पिछाडीवर आहेत. एक म्हणजे नवनीत राणा आणि दुसरे म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत. मुंबईमध्ये अनिल देसाई पिछाडीवर आहेत. बाकी ह्याच्यातून मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये संजय दिना पाटील, मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये अमोल कीर्तीकर, बारामतीमध्ये सुरुवातीच्या कालामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. मी सांगितलं की अजित पवारांचा उमेदवार पहिल्या कालांमध्ये कुठेही आघाडीवर दिसत नाहीये. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत, अनंत गीते आघाडीवर आहेत. पालघरमध्ये भारती कांबडी आघाडीवर आहेत. माढ्याचं चित्र काही हाती आलेलं आहे. माढ्याचं धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमधून आघाडीवर आहेत. सत्यजित पाटील उद्धव ठाकरे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार आघाडीवर आहेत. राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये आघाडीवर आहेत.
दिंडोरीमध्ये भास्कर बगरे जे शरद पवार गटाचे आघाडीवर आहेत, रक्षा खडसे भाजपच्या आघाडीवर आहेत, सुभाष भामरे आघाडीवर साताऱ्यातलं काही आलंय आहेत. हाती? साताऱ्यातलं सध्याचा कलानुसार उदयनराजे भोसले काही मतांना सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत, संजय जाधव परभणीमध्ये आघाडीवर आहेत, त्याच्यानंतर रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत, बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर आहेत, अकोल्यामध्ये अनुप धोत्रे भाजपचे ते आघाडीवर आहेत, यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुख आघाडीवर आहेत आणि सांगितल्याप्रमाणे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत, सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत. नेक टू नेक फाईट आहे सुरू. जवळपास 50-50 जागा, जसं बऱ्याच काही कलांमध्ये सांगितलं होतं तशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये चित्र आहे. नक्कीच. तर आतापर्यंत 22 जागांचे कल हाती आलेले आहेत. त्यातला सगळ्यात जास्त 17 कल जे आहेत ते महायुतीच्या बाजूने आहेत आणि 6 ते 7च्या आसपासचे ते आहेत ते मवियाच्या बाजूने आहेत. एक करेक्शन आहे, 22 नाही 44 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि महायुती 22 ठिकाणी आणि महाविकास आघाडी 22 ठिकाणी असे 44 ठिकाणचे कल हाती आलेले आहेत. 44 ठिकाणचे कल हाती आलेले आहेत. पुन्हा एकदा तुमच्याकडेच येऊ. बॅक टू स्टुडिओ. ठाकरे गटाचे बदला रे.